नोंदणी विभागातील नागरिक स्वतः कागदपत्र पडताळत आहेत। पुण्यातील हवेली क्रमांक 7 या ठिकाणाचा हा प्रकार आहे। राष्ट्रवादीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करण्यात येतोय। चंदननगरच्या हवेली क्रमांक 7 येथील दस्त नोंदणी कार्यालयामध्ये खाजगी व्यक्ती जो आहे तो दस्त काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरती व्हायरल होत आहे। अत्यंत हा सगळा धक्कादायक प्रकार ज्यांनी काढला असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहन सुरवसे पाटील सध्या आपल्या समेत आहेत। रोहनजी, काय सांगाल? अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। नाही, धक्कादायक प्रकार म्हणजे पुणे शहरामध्ये हवेली क्रमांक 7 ही चंदननगरला सब रजिस्टर कार्यालय आहे आणि त्या सब रजिस्टर कार्यालयामध्ये एकतर अधिकारी खुर्चीवरती नाहीत, एक तास गायब होतात। दुसरी गोष्ट, खासगी व्यक्ती येतोय सरकारी कार्यालयामध्ये, कॉम्प्युटरवरती जातो, दस्ताचे गोषवारा काढतो, कागदपत्र पडताळणी करतो। एवढी गोपनीयता शासकीय कार्यालयामध्ये असते। सर्वसामान्य नागरिकांचे डॉक्युमेंट असतात आणि ते जर सरकारी कागद गहाळ झाली तर त्याला जबाबदार कोण, असा आमचा पुणेकरांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना सवाल आहे। तो अधिकारी म्हणजे हवेली क्रमांक 7 चे सब रजिस्टर गुरव म्हणून त्या ठिकाणी अधिकारी आहे आणि तो अधिकारी गेल्या 2 महिन्यापासून बसला आहे। 2 महिन्यापासून शासनाचे नियम ताब्यावरती घेऊन चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी, डॉक्युमेंटची नोंदणी चालू आहे। तो तर प्रकार भयंकर आहे। तो अधिकारी त्या कार्यालयात चार्ज घेतल्यापासून त्याची सर्व कामकाजाची चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आमची पुणेकरांच्या वतीने विनंती बावनकुळे साहेब यांना आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।